नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या कुठल्याही धार्मिक कार्यात तांदूळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व का आहे या मागची जर कारणे तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे जे काही तांदूळ आहे हे तांदूळ अखंड असणे खूप महत्त्वाचे असते. आता या तांदूळालाच अखंड तांदूळालाच अक्षता असंही म्हटलं जातं. या तांदूळाला या ज्या काही अक्षता आहे या अक्षताला पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळेच या अक्षता अखंड असणे फार गरजेचे असते. या ज्या काही अक्षता आहे त्या रोज किमान 5 जर आपण या अक्षता देवाला अर्पित केल्या तर आपल्याला सुद्धा अखंड धनप्राप्ती होते, ऐश्वर्याची प्राप्ती होते. हे जे काही तांदूळ आहे हे तांदूळ स्वच्छ असणं अतिशय गरजेचे आहे आणि हेच स्वच्छ आणि अखंड तांदूळ म्हणजे अक्षता आपण जर महादेवाच्या पिंडीवर रोज वाहिल्या तर त्याने सुद्धा महादेव अतिशय प्रसन्न होतात. आता जर आपण महादेवाला अशाच अखंड अक्षता दररोज वाहिल्या तर आपल्याला सुद्धा अशीच अखंड धनप्राप्ती होते व आपला अखंड मान सन्मान वाढतो. आपल्या घरात देवाऱ्यामध्ये जी काही अन्नपूर्णा माता असते या अन्नपूर्णा मातेला नेहमी तांदूळाच्या ढिगावर जी मातेची मूर्ती असते ती मूर्ती नेहमी त्या ढिगाऱ्यात बसवायची असते. याने काय होते, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी आपल्याला कधीच भासत नाही. त्याचबरोबर आपण जेव्हा कुठल्याही देवतेसाठी मंत्र म्हणत असतो तर तो मंत्र म्हणताना त्या देवाला नेहमी अक्षता अर्पित करायच्या. त्याचबरोबर आपलं जे काही तांदूळ आहे म्हणजे तांदूळ हे श्रेष्ठ अन्न मानलं गेलेलं आहे. म्हणजे देवांमध्ये सुद्धा देवांना तांदूळ हेच धान्य प्रिय आहे आणि अन्नामध्ये सुद्धा तांदूळालाच श्रेष्ठ अन्न मानलं गेलेलं आहे. त्यामुळे देवांना नैवेद्य वगैरे दाखवताना सुद्धा आपण बघा वरण भाताचा नैवेद्य दाखवतो. त्याचबरोबर आपले जे काही साईबाबा होते ते साईबाबा सुद्धा नेहमी गरिबांसाठी खिचडी बनवायचे, खिचडी भात. तर आणि बघा आपले देवाचे जे काही कार्य असतात महाप्रसाद वगैरे तेथे सुद्धा जास्तीत जास्त मसाले भात वगैरे या गोष्टींना जास्त महत्त्व दिलेलं असतं. त्यामुळे तांदूळ हा असा म्हणजे असे धान्य आहे की त्याच्याने जे काही आपण अन्न बनवतो त्या अन्नापासून लोकांना म्हणजे समाधान मिळते. ते अन्न खाल्ल्यानंतर कोणीही उपवासी नाही राहत. ते जे काही अन्न खातात जे काही खिचडी भात वगैरे त्याच्याने लोकांचं पूर्णपणे पोट भरून लोक समाधान पावतात आणि म्हणूनच तांदूळाच्या अन्नाला सुद्धा श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे सगळ्या अन्नांमध्ये. आपण ज्या काही अक्षता प्रदान करत असतो त्या अक्षता प्रदान करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे या अक्षताप्रमाणेच आमची पूजा सुद्धा अखंड राहू द्या. तसेच तांदळाला सर्वश्रेष्ठ धान्य मानलं गेलेलं आहे आणि म्हणून जेव्हा आपण प्रभूला हे तांदूळ अर्पण करत असतो, अक्षता अर्पण करत असतो तेव्हा या प्रभूच्या कृपेमुळेच आमच्याकडे सर्वश्रेष्ठ धान्य आहे तांदूळ. त्याचबरोबर अक्षता म्हणजे ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि या पांढऱ्या रंगाला शांततेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही जेव्हा केव्हा या प्रभूला या अक्षता अर्पण करत असतो तेव्हा आमच्या या कार्यामुळे आम्हाला सुद्धा मानसिक शांतता लाभू द्या हीच भावना आपल्या मनामध्ये असते आणि म्हणूनच कुठल्याही पूजेमध्ये तांदूळाला म्हणजेच अक्षताला अनिवार्य महत्त्व असते. आता ह्या ज्या काही अक्षता आहे या अक्षता देवाला तुम्ही 5 जरी अर्पित केल्या तरी चालेल आणि मुठभर जरी अर्पित केल्या तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. कारण मुठभर तांदूळ आणि 5 अक्षता या एक समानच मानल्या गेलेल्या आहे. त्यामुळे तुम्ही 5 अक्षता सुद्धा देवाला अर्पित करू शकतात. आता बरेच लोक श्रीमंत होण्यासाठी म्हणजे थोडक्यात हेच की कर्जबाजारीपणा निघून जाण्यासाठी किंवा आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बरेचसे असे महागडे उपाय करत असतात. तर त्यांनी ते महागडे उपाय न करता आपली जी काही इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेला रोज कमीत कमी 5 अक्षता किंवा मग मुठभर तांदूळ फक्त ते अखंड असावे
तर ते हे मुठभर तांदूळ जरी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला रोज वाहिले तरी तुमच्या आर्थिक उत्पन्नात तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल. हा अगदी चमत्कारिक अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.